फिल्डिंग लावून घ्या प्लीज. थँक्यू व्हेरी मच राहुल शिरसाट. थँक्यू व्हेरी मच राहुल राठोड. कालच्या दिवसापासून या दोन्ही समालोचक आज या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. दोघांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. एक बिग फाईट आपल्या समोर या ठिकाणी मात्र येते. एका बाजूला फराज चौधरी तर दुसऱ्या बाजूला योगेश पवार, अशी या दोन टीम मध्ये कॅप्टन बॅटल आपल्याला पाहायला मिळणार. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतो अक्षय कोळी. त्याला सारसोळे जीवन पाटील जरा येते. अक्षय कोळीचा पहिला बॉल अभिषेक साठी. पहिलाच बॉल शॉट होता. पाण्यातून बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बॉल हातातून सुटला. 22चा इशारा गुरुनाथ पाटील सरांकडून येतोय. सुरुवात झाली 22ने. पहिली धाव या ठिकाणी मात्र जोडली जाते इंडिया वॉरियर्स चिंचपाडा पेन. शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॅटची टॉपेज घेऊन बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल मिळते. एका धावेने आणखीन एकदा धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. पहिली धाव 22ची संघाच्या खात्यामध्ये. ही धाव अभिषेकच्या खात्यात. आणखीन एक शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा पाण्यातून बॉल थांबून येतोय. हे दुर्भाग्य दुर्भाग्य. अभिषेक खातूला हेच कळत नाहीये नेमकं काय घडतंय मैदानामध्ये. पाण्याची रेपरेप सध्या सुरू आणि अक्षय कोळीचं परफेक्शन पहा किती चांगले. बरोबर पाण्यामध्ये बॉल टाकतो जिथून बॉल थांबतोय. शॉर्ट बॉल बॅट वरती लवकर पिक केलं. पिकअप शॉट. बॉल मिड विकेट. सीमारेषा पार. षटकार. 6 रन. याच बॉलची वाट पाहत होता अभिषेक खातू. मगापासून तोच बॉल तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु फायनली पुढे जाऊन तिसऱ्या बॉलवरती त्याला यश आले. पहिला बॉल तर भरपूर खाली राहिला होता. हा पहा हेच परफेक्शन मगाशी मी उल्लेख केला होता. अक्षय कोळी यासाठी मात्र खूप चांगल्या रीतीने ओळखला जातो. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि हेच पाहिजे. प्रत्येक गोलंदाज हेच अपेक्षित करतो. शेवटचा एक बॉल बाकी आहे. कामेश नाईक आज आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच दिवसानंतर. आज खर तर वही आणि पेनची साथ. आणखीन एक बॉल पहा. बरोबर पाण्यामध्ये टाकलाय बॉल. पिच वरती तुम्ही जेवढा बॉल पाण्यात थांबून टाकाल ना तेवढा मात्र फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला होतो. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10. 12 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 12. योगेश पवार टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात अनुभवी खेळाडू. आज रबर बॉल क्रिकेट साठी पुन्हा एकदा तोच जोश तोच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतोय. पडद्याला 6 आहे. डायरेक्ट जर पडद्यावरती बॉल लागला तरच 6 आहे. बॉल तयार. मंदार. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा पाण्यामध्ये आपटून टाकण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी मात्र सहज कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड आणखीन वेगाने पुढे जाते. धावसंख्या 14. 14 फॉर नो लॉस. इंडिया वॉरियर्स चिंचपाडा पेन टीम अगेन्स्ट द शाहबाज एकविरा चॅम्प्स शाहबाज टीम. बॉलिंग मार्क वरती मंदार. राउंड द विकेट. योगेश पवार साठी शॉर्ट टर्म पुल powerful, successful, and it's a huge 6 by Mr. Yogesh Pawar. 6 रन. आणि प्रयत्न चांगला होता मंदारचा. थोडा थांबून बॉल टाकला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर
ही गोष्ट मात्र त्याने जाणली आहे. पाण्यात बॉल टाकायचा आपल्याला आणि तिथून मात्र बॉल थांबून खाली बॉल जेवढा ठेवता येईल तेवढा मात्र ते प्रयत्नशील राहतील. परंतु योगेश पवार आजपर्यंत आपल्या कारकिर्दीची गेली 28 ते 30 वर्ष तो क्रिकेट सातत्याने खेळतोय आणि आज 40+ क्रिकेट सोबत यंगचं क्रिकेट देखील तेवढंच गाजवतोय. हा पहा शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र उंची दिली आणि असं वाटलं होतं कदाचित की 1 बाउन्स मिळेल, परंतु इथे हा बॉल जास्त बाहेर निघालाय. वाईट +1. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. धाव संख्या 22. पुढचा बॉल मंदारचा योगेश पवार साठी. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हुक शॉट मारण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्यासाठी पलटतील का? योगेश निघालेत वरती. थ्रो झाला आहे. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 पूर्ण करण्यात येतील. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड आणखी एकदा पुढे चालले. धाव संख्या 24. 24 फॉर नो लॉस. मंदार तयार आहे बॉलिंग मार्क वरती. बॉल आतापर्यंत झाले 3. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट योगेश साठी. हाय बॉल हो. यावेळेस मात्र पहा परफेक्ट गुडलेन स्पॉट वरून बॉल बाउन्स होत चालला बरोबर विकेट किपर भावेशच्या हातामध्ये. आलाय डॉट. प्रतीक्षा होती या ठिकाणी डॉट बॉल येईल, परंतु आता पुन्हा एकदा तोच बॉल. रिपीट टेलिकास्ट. अगदी हुबेहूब मागच्या बॉलचा रिप्ले टाकलाय की काय असंच वाटलं. ज्या टप्प्यावरती बॉल रिलीज केला होता मागच्या बॉलवरती तोच टप्पा पुन्हा एकदा 5व्या बॉलसाठी आपल्याला पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. मंदार तयार. त्याच्या समोर लेफ्ट हँडेड बॅटर योगेश पवार. मिस्टर कॉन्सिस्टंट म्हणून ज्याला ओळखलं जातो. सायलेंट किलर आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल फक्त 1. ओव्हरची समाप्ती 1च्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 25. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर 25 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. त्या जाळीपासून बाउंड्री आहे, पडद्याला बाउंड्री नाही. पंचवीस झालेत. 25. बोला तयार. निलेश कोळी गोलंदाजीसाठी आलाय 3ऱ्या ओव्हरमध्ये. ओ यावेळेस मात्र पहा फुलर लेंथचा बॉल बॅटच्या खालून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. फरहान चौधरी बरोबर मिड ऑफ मध्ये शॉर्ट सिली मिड ऑफला या ठिकाणी उभा करण्यात आलाय. निलेश कोळी 3रा बॉलर. बाळा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फरहान जवळ बॉल चाललाय. 1च रन तिथे मिळणार आहे. सिंगल रन सोबत टीमची टोटल झाली 26. बाळा पुन्हा एकदा तयार योगेश पवारच्या विरुद्ध. ओ यावेळेस लागले टॉप एज. विकेट किपर ओ बॉल पासून दूर राहिलेत आणि त्यामुळे कॅच झाली ड्रॉप. फार मोठं नुकसान आहे शाबास टीम साठी. खर तर येणारे धोक्याचे संकेत या ठिकाणी मात्र दिलेत. ही कॅच सुटणं शुभ संकेत नाहीयेत, कारण कॅच कोणाची सुटली? योगेश पवारची, जो असा खेळाडू कॉन्सिस्टंट आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःला त्याने सिद्ध केले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्यासाठी कदाचित पलटतील आणि ते फक्त सिंगल वरती सॅटिस्फाय व्हावं लागते.
एकच रन या ठिकाणी मात्र मिळेल. टीमची टोटल या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचले 27. 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात निलेशने. कौतुकास्पद गोलंदाजी. निलेश कोळी एक असा जबाबदार गोलंदाज आहे या टीम शाहबाजचा की त्याने अनेक वेळा आपल्या गोलंदाजीच्या बळावरती अनेक सामने जिंकून दिले शाहबाज टीमला. आजही योगेश पवार यांच्या टीमच्या विरुद्ध ते खेळतात परंतु धावा त्यांनी करून दिलेल्या नाहीयेत. शॉर्ट बॉल पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. बॅटची टॉपेज घेतली. सिंगल रन इथून मिळेल. फक्त 3 धावा 5 बॉल. योगेश थोडस चिंतेमध्ये कारण पहिले 3 बॉल तो खेळला ज्या पद्धतीने त्याला स्ट्रोक अटेम्प्ट करता आले नाहीत परंतु शेवटची ओव्हर कदाचित नशिबाने साथ देईल. आणि क्रिकेट हा खेळच असा. आणखीन एक जास्त उंची प्राप्त झाली. बॉलला वाईड बॉल. आणि मगाशी उल्लेख केला क्रिकेट हा खेळ केवळ 1% नशिबावरती खेळला जाणारा खेळ आहे. 99% मेहनत आणि 1% तुमचं नशीब तुमच्या सोबत असेल ना तर क्रिकेटमध्ये कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही. धावण्याची इच्छा व्यक्त केली. कोणतीच धाव मिळत नाहीये आणि सांगितलंय की होय ते मी थांबणार. फक्त 4 धावा आल्या ओव्हर मधून. गुड बॉलिंग यार निलेश. सुपर. आणि एक गोष्ट मात्र कौतुकास पात्र असेल आतापर्यंत फक्त 4च एक्स्ट्रा रन या संपूर्ण 3 ओव्हर मध्ये दिल्या गेल्या शाहबाज टीम कडून. 25 धावा बॅट मधून आल्या. तर शेवटची ओव्हर कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाईल याकडे लागले लक्ष. कारण की आता शेवटच्या ओव्हरवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. संपूर्ण मॅचचं भवितव्य आम्ही म्हणू की अवलंबून असेल. कारण की जर इथे मोठे स्ट्रोक आले साधारणतः 45-50 धावा बनल्या गेल्या तर मग थोडंसं कठीण आहे सेकंड इनिंग मध्ये. आणखीन एक मोठा टास्क शाहबाज टीमला पूर्ण करावा लागेल. एनडीआर वॉरियर्स चिंचपाडा पेन टीमच्या विरुद्ध त्यांच्या गोलंदाजांच्या विरुद्ध त्यांचे बॅट्समन कशा पद्धतीने स्वतःला सिद्ध करतील हे पाहायचं आम्हाला. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी निखिल. ओव्हरपिच बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. आज कदाचित बॅट आणि आज कदाचित शरीर साथ देत नाहीये योगेश पवार यांना. त्यामुळे यंगस्टर सगळ्या गोलंदाजांनी योगेश पवार सारख्या गोलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले. फॅल्कन रायझर्स हैदराबाद टीमचे कोच म्हणून ज्यांची निवड झाली होती ISPL मध्ये. इथे मात्र पाहू शकता आपण शॉर्ट बॉल होता परंतु लो फुलटॉस मध्ये त्याला कन्वर्ट करून सरळ पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. पस्तीस धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. 35 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. आणखीन एक शॉर्ट बॉल. बॉल चाललाय एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक सिंगल या ठिकाणी मात्र मिळते. सातत्याने याच गोष्टीची विचारणा केली जाते की बाउन्स होतोय बॉल डोक्याच्या वरती जातोय अशी चर्चा सध्या पंचांसोबत योगेश पवार करताना आपल्याला दिसतात. आपल्या नेरूळच्या DY पाटील क्रिकेट अकॅडमी मध्ये सचिन तेंडुलकर अकॅडमी मध्ये फिल्डिंग कोच म्हणून त्यांची भूमिका नेहमी राहिली. टेनिस क्रिकेट विश्वातील एकमेव असा टेनिस प्लेयर ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेनच्या एका पॅव्हेलियनला देण्यात आले. असा गुणवान कीर्तिवान आणि अनुभवी खेळाडू योगेश पवार सध्या मैदानामध्ये. शॉर्ट बॉल परंतु इथे काय फक्त एकच. ताकद एवढी मोठी पहा केवढ्या लांब गेलाय बॉल. धाव फक्त एकच मिळते. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी मात्र झाला. फक्त एक मिळाली आहे. टीमची टोटल 37. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. जर 2 बॉल मध्ये 2 मोठे हिट आले तर 50 टार्गेट उभं राहील. परंतु त्यासाठी योगेश पवार यांना आता स्वतःचा अनुभव दाखवावा लागेल बॅटिंग मध्ये. शॉर्ट बॉल यावेळेस फ्लाईट दिली होती बॉलला आणि स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार. हा आलाय षटकार.
ISPL सारखी स्पर्धा आपण पाहिली. यावर्षी फाल्कन रायझर्स हैदराबाद टीमचे हेड कोच म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आज त्यांच्या अंडरमध्ये अनेक खेळाडू घडलेत, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. निखिलचा शेवटचा बॉल योगेश पवार यांच्यासाठी ओव्हर द विकेट. आणखी एक झाले 49 धावांचं टार्गेट. पहिले 4 ओव्हरमध्ये 25 होते, या ओव्हरमध्ये 24 आल्या आणि आता धावा 20 धावा आहेत. इथे मात्र पहिल्या 3 ओव्हरमध्ये 29, या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. टोटल 49 झाले. आता 50 धावांचं टार्गेट उभं राहिले, ते म्हणजे आई एकविरा चॅम्प्स शाहबाज टीम समोर मोठं आव्हान सध्या या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु एक हाती संपूर्ण झुंज दिली योगेश पवार यांनी. बत्तीस धावा तब्बल एकट्याच्याच नावावरती आपल्याला पाहायला मिळतील योगेश पवार यांच्या. आणि आता 50 धावांचं मोठं लक्ष पार करायचंय आई एकविरा चॅम्प्स शाहबाज टीमला. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी फरान जरा लवकर आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची. सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि सेकंड इनिंग जशी सुरुवात येईल तसा पुन्हा एकदा आपण ऐकूया संपूर्ण स्पर्धेमध्ये कालपासून ज्यांचा आवाज आपल्या सर्वांना ऐकायला मिळतो. आमचे सहकारी युवा समालोचक राहुल राठोड यांचा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. चला सलामीची जोडी पाठवून द्या मैदानामध्ये. फरहान चौधरी प्लीज.
चला स्पीडअप करा, सामना सुरू करा विनंती करतोय. जास्त वेग घेऊ नका विनंती करतोय. 50 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. 24 बॉल आणि 50 रन या मॅच मध्ये जवळपास 12.25 ची सरासरी या मॅच मध्ये 12.50 ची सरासरी या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? अभिषेक खातू पेन एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला संबोधला गेलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय कोळी आणि मंदार. स्ट्राईक इनला मंदार आपण पाहताय. पहिला बॉल पेन एक्सप्रेस, पहिलाच बॉल भन्नाट वेग धारण केलाय. वाईट +1 वेग भरपूर होता, परंतु वेगापेक्षा दिशेला फार महत्व आहे. वाईट +1 2 धाबा या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहे. 50 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वाईट +1 2 धाबा इथे टीमच्या खात्यात ऍड होताना पाहायला मिळतील. पेन एक्सप्रेस आपण पाहू शकाल. ओहो, यावेळेला आणखीन एक भन्नाट वेग धारण केला. प्रचंड वेग आपण पाहू शकाल. बॅटची कडा घेत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. वेग भन्नाट होता. टॉपिश घेतला तर बॉल पहा शॉट थर्डमॅन डिक्लेरेशन झोन मध्ये सिंगल इथे मिळाली. प्रचंड वेग यावेळेला धारण केला आहे. एक तेज तरार गोलंदाज आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 3 धाबा. पहिलं ओव्हर सध्या मार्गस्थ आहे. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 50 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. एक चांगली गोलंदाजी आपण या मुवमेंटला पाहू शकाल. बॉल तयार पेन एक्सप्रेस. ओहो, आणखीन एक तेज तरार खोलवर टप्प्याचा बॉल. बॅटची कडाकीत बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. मंदारनेही कमी वयामध्ये अगदी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवलं. हो, यावेळेला उडवलाय. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर बेमिसा टायमिंग आणि बॉलला फेकलाय. बंदारच्या बॅट मधून हा धमाका पाहायला मिळालाय. एक लाजबाब स्ट्रोक यावेळेला लगावला घेत आहे. चेंडू सीमारेषा पार. बंदारच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10 या आकड्यावरती काय फटका डिगआउट केलाय. त्याचं टायमिंग पहा प्रॉपर. बॉडी लँग्वेज पहा. कडक मारलाय. ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय. बॉल या टीमची धावसंख्या 10 धावा. इथे देखील चांगला फटका आहे, परंतु फटका फर्स्ट लाईफ फिल्डर त्याखाली येतील. हो, जजमेंट चांगला होता, परंतु अखेर कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. 2 रन इथेही मिळते. 2 धावाच्या बरोबर टीमची रणसंख्या स्कोर कार्ड वरती 12 रन. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 12 धावा. सध्या धावफलकावरती आपण इथे पाहताय 50 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर पहिलं सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 12 रन. धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. ओहो, इथेही भन्नाट वेग धारण केलाय. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटची कडा आहे, त्यातलं तर सिंगल इथे मिळाली. सिंगल वाढते. टीमची धावसंख्या 13 वरती. शेवटचा बॉल इथे शिल्लक. 13 रन धावफलकावरती. 50 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. मजा येणार या मॅच मध्ये. खेळपट्टी ओली झाली. वातावरण थोडंसं सुकताना पाहायला मिळालंय. आता पक्षी परत घरट्यामधून बाहेर पडताना पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. टीमची रणसंख्या 13 धावा. शेवटचा बॉल अलॉंग द ग्रास मिड विकेटला. भरपूर वेगाने पावसामुळे बॉल थांबलाय. गवतामध्ये सिंगल डबल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 2 मिळाले. तिसरी पाहू शकाल. नाही, फक्त 2च इथे मिळेल. आणि 2 धावाच्या बरोबर षटक इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची रणसंख्या 15 वरती. एक चांगली बाब आहे शाबास टीमकडे. विकेट गमावला नाहीये. 15 झाले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. जी सुरुवात पाहिजे. बेल बिगन इज हाफ डन. तुमची सुरुवात, तुमची शेवट, तुमची सुरुवात खूप महत्वपूर्ण असतात.
कारण ज्या पद्धतीने तुम्हाला सुरुवात पाहिजे ती सुरुवात मिळाली आहे. स्कोर 15 झालेत. आता 18-35 चं इक्वेशन आहे. 18 बॉल 35 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. सुपर डुपर मुकाबला, मजा येणाऱ्या मॅच मध्ये. कोण आहे बॉलर कोण आहे विजय पवार आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 18-35 चं इक्वेशन आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 15 रन 15 धावा. टीमची धावसंख्या 15 वरती. 18 बॉल आणि 35 धावाची आवश्यकता आहे. 18 मध्ये 35 हुक करायचा प्रयत्न मिड विकेटला खेळलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला गेलाय. भरपूर वेगाने 2 धावा या पूर्ण होत आहेत. आणि नो बॉल बीमर पद्धतीचा बॉल कमरेच्या भरपूर वरती आहे. त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलाय. नो प्लस 2 3 धावा इथे मिळतील. आणि 3 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आहे. 18 धावा 50 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. फ्री हिट आहे. बॅटर अक्षय कोहलीला चान्स असेल. फ्री हिट आहे, संधी आहे. टीमची धावसंख्या 18 धावा. अठरा धाबा फलकावरती. एकोणीस धाबा फलकावरती आहे. हो, यावेळेलाही चांगला बॉल. बॅटची वरची कडा घेत बॉल डिक्लेशन झोन मध्ये गेलाय. एकच रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 20 धाबा इथे धाव फलकावरती आहे. 50 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. मजा येणार आहे. आता 16 बॉल 30 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी. 20 धाबा धाव फलकावरती. 16 बॉल 30 धाबा. वडा सुपर डुपर मुकाबला. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मजा येणार आहे. कोण जिंकेल प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे. संघर्षाची लढाई दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला सध्या मिळते. षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावर आहे. टीमची धावसंख्या 20 धाबा. एक कडक मुकाबला सध्या मैदानात सुरू आहे. पाऊस थोडा थांबलाय. मजा येणार या मॅच मध्ये. 20 धाबा धाव फलकावरती आहे. हो, यावेळेला भन्नाट वेग धारण केला. प्रचंड वेग यावेळेला बंदुकीच्या गोळीने निघालाय. तेच तरार बॉल एक भन्नाट वेग धारण केलाय. अगदी पडल्यानंतर तेच वेगाने निघालाय. तितका वेगाने बॉल सरळ विकेट कीपर योगेश पवार यांच्या हातामध्ये आपण पाहू शकाल. फटका इथे चांगला आहे. मिड विकेटला खेळण्या प्रोटेक्शन आहे. परंतु ओ माय गॉड प्रयत्न चांगले. एक टप्पा घेत बोटाला चटका, हाताला झटका. रिकाम्या जागा भरा. 4 धावा टीमच्या खात्यात ऍड करा. चौकार. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. सुपर टेनिस क्रिकेट टेलिकास्ट टीम आपण ब्रॉडकास्टिंग टीम इथे पाहू शकाल. अफलातून हॅलो कोण खेळ रहा है? हो, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर आहे. अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 2 धावा इथे टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर झालाय 26-26 ऑन दी बोर्ड. हो, अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर. यावेळेला चांगला बॉल आहे. ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न. शरीरापासून थोडा लांब टाकायचा होता.
परंतु चांगल्या रिदमने बॉल पडलाय. टप्पा चांगला, योग्य लाईन अँड रिदम आपण पाहू शकाल. यावेळेला डॉट बॉल, शेवटचा बॉल, 26 रन. ओहो, यावेळेला ही भन्नाट वेग, सिंगल मिळते, सिंगल न षटक इथे संपला. बॅटची कडा घेत महेश मिसाळ सर सांगतात की बॅटला बॉल स्पर्श झालाय. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 27. आता रन करायच्या 12-23. 12 बॉल आणि 23 रन या मॅच मध्ये. जय गणेश, कुशल 11 सारसोळ टीम, चंदन तलवार, चला लवकर रिपोर्टिंग करा. 12 बॉल आणि 23 धावाची आवश्यकता. मॅच अजून ऑन आहे. दोन्हीकडून संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. काय होतंय, काय बिघडतंय आपण पाहताय. एकविरा बॉईज मान्सून ब्लास्टची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सातत्याने नवीन नवीन संकल्पना तुमच्या समोर घेऊन येते. कधी ओपन, कधी ग्रामीण, कधी अंडर-22, अंडर-24, अंडर-25. सगळ्या संकल्पना तुमच्या समोर घेऊन आणण्याचं काम एकविरा बॉईज धारावे दरवर्षीप्रमाणे याही वेळेला तुमच्या समोर घेऊन आली आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय योगेश पवार, टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक उभरता सितारा, आणखीन एक चमचमता सितारा म्हणून ज्याकडे सध्याच्या घडीला पाहताय. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव ऍज अ हेड कोच म्हणून संबोधला गेलाय. आता ही लेदर बॉल क्रिकेटचे धडे तो अनेक मोठमोठ्या खेळाडूंना देत आहे. आणि योगेश पवार बॉलिंग ट्रॅक वर आलाय. 12-23. चेंज ऑफ पेस, फिंगर्सला रोल केले. पहिला बॉल, कमी गतीचा, सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न घेऊ की नको, परंतु नाही, सिंगल मिळेल. हीच तर धडपड आहे, हीच तर क्रिकेटची खरी ओळख आहे माझ्या मित्रा. खरा संघर्ष कोणाला म्हणतात हेच मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. एखादा चौकार आला, एखादा सिंगल डबल आला, या सगळ्या गोष्टी मुंबईचं लोकल ट्रेन ज्याला संबोधलं जात आहे. सूरज मुंबईची जी लोकल ट्रेन आहे, मुंबईचं लोकल क्रिकेट आहे. सिंगल डबल हेच क्रिकेट सुरू आहे. आणखीन एक यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी, एखाद्या स्विगी किंवा झोमॅटो मधून तुम्ही ऑर्डर कराल, सरळ घरी येईल. आणि सरळ लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय, चुकी होत नाहीये. एक चांगला झेल यावेळेला टिपलाय. बॅटर आउट. पाटीलला 28, 10 बॉल आणि 22 धावाची आवश्यकता आहे. 28 धावा. काय कमबॅक केलाय, काय पलटवार केलाय. 10 बॉल 22 रन या मॅच मध्ये. यावेळेला आणखीन एक भन्नाट वेग, तेच तर बॉल, प्रचंड वेग या मुवमेंटला धारण केलाय. योगेश पवारचा वेग पहा, जितक्या वेगाने बॉल अगदी विकेट किपरचा वेग घेतला. 22 सिंगल आली, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 29. अजून 21 करायचे आहेत. 29 रन स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. काय कमबॅक केलाय, काय पलटवार केलाय, काय संघर्ष सुरू आहे. कुठलाही संघ सहज गुडघा टेकत नाही आहे. काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप चांगली लढाई मैदानामध्ये लढतायत. ओ, कमी गतीचा बॉल, टर्न अँड मिस, काटा बदललाय. बॅट्समॅनला आहे तितक्याच थांबवलाय. गती असो किंवा चेंज ऑफ पेस असो, हेच तर अनुभवी आहे. अनुभव पणाला लावायला पाहिजे. खरी गोष्ट आहे. काय टप्पा हाताळला यार. ऍक्शन रिप्ले सुपर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पहा ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय. कमी गतीचा बॉल, ऍक्शन रिप्ले, काय टेलिकास्ट होतो यार, सुपर डुपर. Y+1 इथे 2 धावा ऍड होते. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. 8 मध्ये 20 कमबॅक केलाय. 8 बॉल 20 धावा. एक मिनिट आपण मॅच थांबवा. एकच मिनिट. एकच मिनिट. या अगोदर Y+1 आताच्या 2 आहेत ना. 31 झालेत, माफ करा. 31 झालेत. 8 बॉल आणि 19 पाहिजे. 8-19 आताचे 2 आहेत ना, बरोबर आहे. 8-19 8 बॉल 19 रन या मॅच मध्ये. सुपर डुपर मुकाबला. 8-19. कमी गतीचा बॉल, टॉपेज आहे. फिल्डर त्या खाली पाहू शकाल. आणखी ओ माय गॉड, अगदी सोपा झेल.
पहा पावसाळी क्रिकेट आहे यामध्ये कधी काय होईल याचा कोणालाच नेम नसतो माझ्या मित्रा. काय ड्रॉप झाली योगेश पवारनं नाराजी व्यक्त केली. पहा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा निराशा व्यक्त होतोय. हे क्रिकेट आहे माझ्या मित्रा. 8-7-18 7 बॉल 18 रन. वॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला. हो आणखीन एक बॉल टर्न अँड मिस. काटा बदललाय. बॅट्समॅनला जागच्या जागी थांबवलाय. टर्न अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. जय गणेश कुशलीने पण सासुर टीम. चंदन तलवार हा तुम्हाला शेवटचा गोल आहे. लवकर या. सहा बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. किती धावाची अरे क्या काय गोलंदाजी केली आहे. 12-22 4 धावाचं षटक हाताळलाय. कमालीचं षटक हाताळण्यात आलाय. 12 बॉल 22 रनची आवश्यकता असताना काय गोलंदाजी केली आहे. 6-18 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. वडा सुपर मुकाबला. बॉलिंग करण्यासाठी लिडिंग फ्रॉम द फ्रंट स्वप्नील म्हात्रे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 18 धावाचं इक्वेशन. या मॅच मध्ये मजा आली आहे. 6-18 धावा. काय होतंय काय बिघडतंय. बंदार आहे अजूनही. 6 बॉल 18 हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न. 2 धावा मिळाली. 5 बॉल 16 रन. आता 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये करायचे आहेत 5-16चं इक्वेशन. काय होतंय काय बिघडतंय. एक व्हेरी डेंजरस मुकाबला. काय सामना रंगलाय. 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. बॉल तयार. स्वप्नील म्हात्रे. ओ कमी गतीचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. टर्न अँड मिस. चेंज ऑफ पेस. फिंगर्स रोल केले. पडल्यानंतर बॉल यावेळेला काटा बदललाय. आणखीन एक डॉट बॉल. आता 4 बॉल 16 रन. यावेळेला फटका चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल थांबणार नाहीये. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देण्यात येणारा चेंडू सीमारेषा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. 3 बॉल 12 रन. तीन बॉल 12 रन या मॅच मध्ये. हो यावेळेला उडवलाय. यावेळेला सामन्यामध्ये पलटवार केलाय. मंदारच्या बॅट मधून धमाका. कहाणी में ट्विस्ट. सामना अजून संपला नाही माझ्या मित्रा. कारण मी अजून हरलो नाहीये. वा बॉल सीमा पार. खणखणीत षटकार. कोल्हापूरचा रस्सा तांबडा पांढरा झणझणीत आणि मार भावा खणखणीत. आता 2 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. काल एका बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता होती. भावेश नाईकने लगवलेला तो षटकार कोण विसरेल. आता 2 बॉल 6 पाहिजे. काय होतंय क्रिकेट मध्ये काय होईल याचं कोणालाच नेम नसतो माझ्या मित्रा. 2 बॉल 6 रनची आवश्यकता. बॉल तयार. काय सामना रंगलाय. वडा सुपर डुपर मुकाबला. माझ्या बरोबर लढायचं असेल तर अक्षरशः घाम फुटलाच पाहिजे आणि तो घाम फुटलाय. 2 बॉल 6 रन पाहिजे. नाही रन घेणार. आता 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. रन पण नाही घेत चालेल. कालची आठवण विसरून जाईल नाही. काल देखील तोच कारनामा झालाय. 1 बॉल 5 रन. भावेशने लगवलेला षटकार कोण विसरेल. रत्नागिरीची स्पर्धा त्याला आठवली
धारावीची स्पर्धा त्याला आठवली, बेलापूरची स्पर्धा त्याला आठवली. 1 बॉल 5. या मॅच मध्ये 1 बॉल 6 करायचे आहेत. काय होतंय, काय बिघडतंय? पैसा वसूल. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. मी हार मानणारा नाही आहे हे दृश्य दिसतंय. सामना कोणी जिंकला तरी चालेल. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या मित्रांनो. सामना आवडला असेल तर. 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाही आहे कारण मी अजून जिंकलो नाही आहे. एका बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. बॉलर आहे स्वप्नील भात्रे. स्ट्राइक एंडला मंदार जो सुरुवातीपासून धडपड करतोय. 14 बॉल 27 वर तो खेळतोय. 1 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. बॉल तयार. 1 बॉल 6 रन. एक बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. बॉल तयार. परत एक मिलाव. 1 बॉल आणि 6 रन यावेळेला मंदारने मारलाय आणि सामना अखेर आपल्या हाती झुकून दिलाय. काय परफॉर्म केलाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वाघ जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. थांबतो, वेळ जाऊ देतो, परत एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही आहे कारण मी अजून जिंकलो नाही आहे. क्रिकेट मध्ये कधी होईल काय होईल याचा कोणालाच नेम नसतो. आणि काय फटका मारलाय. 1 बॉल आणि 6 रन. धारावीच्या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये हा दुसरा कारनामा झालाय. भावेश नाईकने लगवलेला षटकार आणि मंदारने लगवलेला षटकार. काय विस्फोटक खेळ यार. वा अफलातून यार. चला मॅन ऑफ द मॅच मंदार. चला मंदार या मॅन ऑफ द मॅच.